हत्तीखार आणि दयाळू झाड. एकेकाळी हिरवळीने नटलेल्या जंगलात गज्जू नावाचा मोठा हत्ती आणि चिकू नावाची छोटीशी खार राहत होते. त्या जंगलाच्या मधोमध एक मोठंजुने आणि दयाळू झाड उभं होतं. ते झाड सगळ्यांवर प्रेम करायचं. गज्जू हत्ती खूप ताकदवान होता आणि त्याला आपल्या ताकदीचा अभिमान होता. तो मोठ्या पावलांनी चालायचा आणि पाण्यात उड्या मारायचा. चिकू खार मात्र चपळ होती. ती फांद्यांवर उड्या मारत दिवसभर दाणे गोळा करायची. एके दिवशी गज्जू हसत म्हणाला, चिकू तू किती लहान आहेस, तू काय करू शकशील? हे ऐकून चिकूला वाईट वाटलं पण ती काहीच बोलली नाही. तेव्हा दयाळू झाड शांतपणे म्हणालं, प्रत्येकजण आपल्या पद्धतीने खास असतो. दुसऱ्या दिवशी जंगलात मोठं वादळ आलं. जोराचा वारा सुटला आणि मुसळधार पाऊस पडू लागला. तेवढ्यात झाड म्हणालं, अरे रे, माझ्या मुळांभोवतीची माती सरकत आहे. गज्जूने आपल्या पायांनी माती दाबायचा प्रयत्न केला पण जमीन खूपच ओलसर होती. चिकूने पटकन विचार केला आणि इतर खारींना मदतीसाठी बोलावलं. सगळ्या खारी मिळून मातीपानं आणि छोटे दगड घेऊन आल्या. गज्जूने आपल्या मजबूत सोंडेने सगळी माती घट्ट दाबली. सगळ्यांनी एकत्र काम केलं आणि झाड वाचलं. थोड्याच वेळात वादळ थांबलं. झाड हसून म्हणालं, माझ्या मित्रांनो धन्यवाद. गज्जूने लाजत चिकूकडे पाहिलं आणि म्हणाला, माफ कर चिकू, मी चुकलो. लहान मित्रसुद्धा मोठी कामं करू शकतात. चिकू आनंदाने हसली. बोध मोठा असो वा लहान, प्रत्येकजण महत्त्वाचा असतो. एकत्र काम केल्याने मोठी कामं साध्य होतात.